तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाहि दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्ञानेश्वर भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हराम सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाम आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला शेड उर्मीचा मार। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आमचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट त्यांच्या सेवेसाठी अभंग निवडला गेला। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय यांच्या दरबारामध्ये त्यांच्या पंचक्रोशीमध्ये या सर्व पुण्यभूमीमध्ये आज भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व परिसरातील भाविक भक्त मंडळाच्या प्रेम भक्ती जिव्हाळ्याने गुणीजन मंडळीच्या सहकार्याने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा चालू आहे। चालत आलेली सेवा आहे, चालू आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालणारी सेवा आहे। विठाला विठाला आणि त्या सोहळ्यामध्ये त्या उत्सवामध्ये आजचा कितवा दिवस? 5व्या दिवसाची सेवा हरिभक्ती पारायण आमचे परमस्नेही असणारे दत्तात्रय महाराज याने माझ्यासारख्या अल्पज्ञ माणसाला पण मोठ्या संतांच्या पंक्तीत बसून आजची ही सेवा दिलेली आहे। तर मायबापो ही सेवा दिल्याबद्दल
दत्तात्रय महाराजांना आमच्याकडून काय देणं होणार आहे, फक्त एवढाच आशीर्वाद देऊ की आम्हाला तुम्ही या संतांच्या पंक्तीत बसवल्यामुळे आमच्यातर्फे आशीर्वाद. विठाला विठाला. थोडा विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल, माझं मत आहे वैयक्तिक, या परिसरातल्या लोकांचं पुण्य किती असेल? कोणाचं पुण्य? परिसरातील या सर्व भाविक भक्त मंडळाचं केवढं पुण्य केवढं भाग्य असते का? आज या पंचक्रोशीमध्ये प्रत्यक्ष देहू गावचे जगद्गुरु तुकाराम महाराज थोर संत आणि आज या परिसरामध्ये इथे थांबले केवळ दत्तात्रय महाराजासाठी नाही, तर मला असं वाटतं ही तुमच्या परिसराची पुण्याई आहे. विठाला विठाला. संत पुष्कळ असतात, जेवढा देव व्यापक आहे तेवढे संत असतात, पण मंडळी त्यातही महाराजांनी निवड केली. थाप द्यायचा. मुकुट मणी पुंडलिक, सर्व संतांचे मुकुट मणी पुंडलिकच का म्हटले? तर एका पुंडलिकासाठी ब्रह्मांडाचा मालक पंढरपूरला आला. विठाला तद्वत आमचे जगद्गुरु तुकोबाराय निमित्त करून हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराजाचं निमित्त केलं. कळालं? पुंडलिकरायाचं जसं निमित्त देवानी केलं आणि सगळ्या जगाच्या कल्याणाला उपयोगी पडला देव, आणि तद्वत दत्तात्रय महाराजाच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारा इथे आले. छोटासा प्रश्न विचारू, ही गोदावरी गंगा ही मुळात कोणासाठी आली हो? शिवाजी महाराज एका गौतम ऋषीसाठी आली नाही, आणली. माऊली म्हणतात मग एका गौतमासीच गंगा आणि येरा जगा काय ओहोळ झाली. त्या गौतम ऋषीसाठी गोदावरी गंगा आहे आणि तुमच्या आमच्यासाठी काय ती ओहोळ आहे का? सामान्य नदी आहे का? गोदावरी म्हणजे गोदावरी. तद्वत निमित्त दत्तात्रय महाराजांचं जरी असेल, पण मला असं वाटतं माझ्या अज्ञान बुद्धीप्रमाणे या भूमीची पुण्याई आणि या परिसराची पुण्याई आहे. तेव्हा मायबापो भूवैकुंठ म्हणायला हरकत नाही. असं देहू गावासहित जगद्गुरु तुकोबारा इथे आले, हे तुमचं आमचं परम भाग्य. विठाला हो. आता दत्तात्रय महाराजाबद्दल बोलायचं झालं तर धन्य त्यांची माता आणि धन्य त्यांचा पिता, जेणेकरून साठविला दाता त्रैलोक्याचा. महाराजाला मिळालंय धन्यवाद दिला नाही, धन्यवाद दिला त्यांच्या माईला. आल्याबरोबर माझं तर लय मोठं स्वागत केलं आणि महाराजांच्या आई माझं दर्शन घेऊ लागले. मी नाही घेऊ दिलं, मी लय तापड माणूस आहे, म्हातारा असेल तरी नाही दर्शन घेऊ दिलं. मी त्यांच्या पायावर डोकं टेकवलं. मी नाही, मी कोठला कोण?
ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा त्यांच्या मिसेस, समजली की नाही भाषा? देवाच्या मिसेस कोण आहे? रुक्मिणी आहे साहेब. ज्ञानोबारायाच्या बाबतीत बोलत असताना, ज्ञानोबाराया वर्णन करत असताना आई साहेब बोलल्या, लक्ष्मी माता देवा, ज्ञानोबाराय जर असे आहेत, ते ज्या माऊलीच्या कुशीमध्ये ज्या माऊलीनं 9 महिने ज्ञानोबारायासारखा संत सांभाळला, धन्य धन्य तयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले, विठ्ठल विठ्ठल. ही आई वडिलाची पुण्याई. महाराजांनी मला सांगलं, सर्वांचंच सहकार्य आहे, एकट्याचा नोहे खेळ. म्हणून मेळ मिळविला तरी पण या कार्यामध्ये सिंहाचा वाटा 2 व्यक्ती आहेत. आमचे जवळेकर पाटील, काय नाव म्हणले, सुदामराव पाटील, सिंहाचा वाटा. तसे हरिभक्तीपरायण आमचे प्रदीपराव दादा म्हातारगाव. नंतर कळालं मला त्यांच्या वडिलाचं माझं बरं होत. ते त्यांच्या नावापुढे नाव मी वाचलं तेव्हा कळालं, प्रदीपराव निवृत्तीराव. हे 2 व्यक्ती म्हणजे हे 2 कल्पतरूचे झाड भेटले दत्तात्रेय. कशाचे झाड? कल्पतरूचे. मग कल्पतरू काय करतो? कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. काय मागायचंय ते मागा, जे जया पाहिजे ते. काय सोहळा, काय सहकार्य. हो, दान कोणाला देवा वाटते, सगळी माणसं दान देतात, नाही असं नाही, पण उदार अंतकरणाने दान देण्याची एक रीत आहे. त्या घेणाराची कॅपॅसिटी पाहू नये, दान देणारानं हे किती चांगला माणूस आहे. आता तुमच्या पुढे हातच पसरलाय त्यानं त्याचा अजून काय तुम्ही गणित करता? पण देणाराने विचार करावा, काय देण्याची ताकद आपल्याला देवानं देवी. कळालं का? मला असं वाटतंय महाराज या 2 लोकायला कळालं, आणि त्यालाही बोलत असताना त्याचे काय कौतुक केलं मी नाही. त्यांचं नाही कौतुक, सरळ बोललो, हे तुमच्या माईचं बापाचं पुण्य आहे. कळालं का? तेव्हा लाखानं रुपये देण्याची वासना तुम्हाला व्हायली माय बापू. म्हणून अशी उदार मंडळी, सर्वांनी उदार अंतकरणाने. आता तुकोबारायता आले, पण आता थोड्याच वेळामध्ये ब्रह्मनिष्ठ ब्रह्ममूर्ती असणारे श्री गुरु मोतीराम महाराज इथं येणार आहेत असं मला कळालं. मंदिराचं काम चालू झालेलं आहे. माय बापो, एकच तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती एकच आहे, हे जे काही कार्य चालले तर तुमच्या पाया पडतो, या कार्याला सोंग समजू नका. समाजाचा दृष्टिकोनच झाला. काय हो, हे पैसे कमवायचे धंदे. मग माझं बोलणं पाटील लयच खतरा आहे. मी माणूस गरीब आहे, तोंड गरीब नाही माझं. आता तुम्ही सांगा, पटलं तर हो म्हणा. पैसे कमवायचे म्हणल्यावर मंदिर, आता तुम्ही श्रीमंत झाले, मंदिर बांधूनच झाले का? प्रदीपराव कुठं? तुम्ही देवळं बांधूनच झाले का एवढे श्रीमंत? श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवायसाठी देवळं बांधावं लागतात, हे सांगलं कोण तुम्हाला?
बर, आम्ही आमचे लोक हे धंदे करायलो, येड वाकड काहीतरी देवाची सेवा कराव, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. अहो दत्तराव महाराज तर जाणार आहेत, सगळे महाराज जाणार आहेत, तुम्ही जाणार आहेत, आम्ही जाणार आहेत. पण तुकोबाराया परिसराचं कल्याण करणार, तुकोबाराया राहणारच आहे. कळाल माय बापू. मग ही जायदाद कोणासाठी आहे? दत्तराव महाराजासाठी नाही, त्यांच्या प्रपंचासाठी नाही. जायदाद आहे ही परिसराचा उद्धार करण्याची ही जायदाद आहे. कळालं? माणसं त्या नजरेनच पाहतात. एवढा लोक लाखानं देणग्या द्या आले तर किती दत्तराव महाराजानं पैसा जमा केला असेल. हो म्हणलं ध्यानात राहा, वसमत तालुक्यात महाराज विकत घेणार आहे एवढा पैसा. त्याला कळणं पैसाच कमवायला असल्यावर खरं सांगा, आता रोडला जमीन आहे, इथं धाबा टाकाय काय झालं होतं तुम्हाला? आणि मला पुसला असतं मी असे धंदे करू दिले नसते तुम्हाला. पैसाच पैसा, धाबा आणि ते हॉटेल. अहो महाराजाचे धाबे दाखवतो तुम्हाला, यायचं सोडा बिचारे यायचं. विठाला विठाला. सांगायचा मतलब, बोलण्याचा मतीत अर्थ एवढा, मीच का बोलायलो त्याच कारण आहे. महाराजापेक्षा मी परिसरातला वडील माणूस आहे, आणि मिया नाही बोलावं तर दुसरं कोण बोलल? केवढे मोठे महाराज आले, ज्ञान किती सांगतील, पण हे माझा समाज मजबूत करण्यासाठी मलाच बोलावं लागलं असं मला वाटत आहे. ते दुसरे महाराज पाहुणे काला बोलते. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती काय केली मिया, हे सामान्य कार्य समजू नका. ही जायदाद आपली आहे, आपल्या लेकरा बाळाची, आपल्या नातापंताची. म्हणून म्हणतो या परिसराचं हे खरं भाग्य आहे. विठाला विठाला. हा, आता कीर्तनाकडे या, थोडं कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. अभंगाची प्रस्तावना अशी आहे, तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाच्या समोर दोन विषय येतात. ते कोणते? पहिला प्रपंच आणि दुसरा परमार्थ, नाही का? आता पहा, केवळ प्रपंचच करीत बसले तर आपल्यासारखे पापी जगात आपणच. मग आपलं तेवढं पाप नसल्यामुळे प्रपंचात आपल्याला गमत नाही, म्हणून जवळ्याहून इथं ड्युटी. जवळ्यात या टायमाला झोप घ्यासाठी 100% पाप लागत आहे पाटील. काही घेणं देणं नाही कोणाचे. काय कोण्या तांबड्याला हात पसरायचा आहे, टाका थरून झोपू द्या. 100% पाप. मोठ्याचे वाक्य आहे ते, माझे नाही. 100% पुण्य नाही का? तर प्रपंचातून 100% आपला पाय निघत नाही, आणि प्रपंचातही आपल्याला समाधान नाही. म्हणून आपल्याला 50% पाप आहे म्हणून प्रपंच आवडतो, आणि 50% पुण्य आहे म्हणून आम्हाला परमार्थ ही आवडतो. अशी आपली स्थिती आहे. दोन विषय आपल्या पुढे येतात. पण सुज्ञ माणसांचं म्हणणं आहे, कुठलंही कार्य करायचं ठरलं माणसानं तर त्याच्या अंगात बळ पाहिजे. कळालं? हो, नाहीतर माऊली म्हणले ना, बळे विन शक्ती बोलू नये. मग प्रपंचासाठी 4 प्रकारचं बळ लागत आहे, आणि परमार्थासाठी 4 प्रकारचं बळ लागत आहे. पहिल्यांदा प्रपंचातलं बळ सांगतो. प्रपंचासाठी पहिलं शारीरिक बळ लागतं, आणि शरीर बळ प्राप्त करण्याकरता जीवन संयमी पाहिजे. जीवनात संयम असेल तर शरीरात बळ येतं,
माय बापो मग शरीर बळ पाहिजे. आता शरीर बळ झालं म्हणजे प्रपंच होतो असं नाही. त्याच्या पुढे संपत्तीचं बळ श्रेष्ठ आहे. आता पहा, मालक उदबत्ती पहिलवान असतो आणि हमाल शरीरानं धामधकट असतात. पण उदबत्ती पहिलवान मालक दिवसभर त्या हमालायला परेशान करतो. इकडे पोते उचला असं, हो इकडे टाका, बरोबर टाकले, हा तिकडचे उचला, आ नाही उचला उचला, कुठं टाका, तिकडे टाका. ते पहिलेच होते ना तिकडे, मग काला उचल. ते तुमचा बोलायचा अधिकार नाही, पहिलं टाका तिकडे. हे कशाचे शब्द आहेत? हे धनाचं बळ पाहिजे माय बाबू, पैशाचं बळ. म्हणून पैसा कमावणे व्यसनात जमा नाही. कळालं का? लाख प्रयत्न करा पण धन संपत्ती सांभाळा, प्राप्त करा, मिळवा. धन मिळवणे हे पुरुषार्थ आहे. जरा ध्यान द्या. का धन कमवायचंय? मरेपर्यंत सगळ्याला जगायचंय. आणि समाजामध्ये उंच मानेनं जगण्यासाठी धनाशिवाय समाज माणसाला किंमत देत नाही. पुन्हा बोलू, वैकुंठवासी गुरुवर्य माधवबुवा मगर महाराज बोलून गेले, दारिद्र्य माणसाच्या यथार्थ बोलण्याला सुद्धा समाजही किंमत देत नाही. म्हणून धन कमवा माय बाप हो. आता धन कमवा म्हणलं तर कमावणं होईलच हे सांगता येत नाही. कारण धन कमावण्याला कष्ट प्रयत्नच तेवढे पाहिजेत, नाही तर त्याला प्रारब्धही पाहिजेत. भाग्य लागत. माऊली म्हणतात, भाग्याचे नि भडशे उद्योगाचे निमिषेन संपत्ती जात अपेशे घर रिगे. माय बापू हो. मग धन कमवाय गेल्यावर धन मिळलंच असा काही अर्थ नाही. पण एक गोष्ट महत्वाची आहे, मिळवलेलं धन खर्च कसं करावं हे तर तुमच्या हातात आहे ना, का लोकांच्या हातात आहे? तुमचं धन खर्चायचं कसं? म्हणून शास्त्रामध्ये मितव्ययता नावाचा एक गुण सांगितला. माणसामध्ये तो असला पाहिजे. मितव्ययता म्हणजे कमी खर्चामध्ये कार्य करून घेणे. विठ्ठला विठ्ठला चला, धनाचं बळ लागतं प्रपंचासाठी. केवळ धनाचं बळ मिळवलं म्हणजे प्रपंचात माणूस सक्सेस होत नाही. तिसऱ्या बळाची गरज आहे, ते म्हणजे सत्तेचं बळ. केवढा पैसेवाला माणूस असला तर सत्ते पुढे काही चालत नाही. तुमच्या डोळ्याला दिसलेलं उदाहरण सांगतो. पंढरपुरात लोकांना बिल्डिंगी बांधून देवाच्या जवळ आणल्या होत्या का नाही? पाहिले असतील त्या ना. पण सत्ता एक दिवस लक्षात आलं सरकारच्या, ते डोजरला लावले बाबा, 3-3 मजली बंगले पाळले लोकांचे. केवढा आता तिथं पटांगण केलं. हे सत्तेचं बळ आहे. पण कोण्या कोपऱ्यात तरी ग्रामपंचायतचा सदस्य तरी माणसांना हा. म्हणून तर आमच्या महाराजानं पाटलाच्या घराण्यात जन्म घेतला. मी महाराज कवाच म्हणलो नाही शिवाजी महाराज हो. हौसन आणि आवडीनं मी पाटील महाराज म्हणत असतो. लाडका महाराज आहे माझा. विठाला विठाला. चला, सत्तेचं बळ जरी असेल पण याही बळापेक्षा आणखी चौथं बळ श्रेष्ठ आहे मंडळी. कोणतं बळ? त्याला म्हणतात लोकबळ. लोकबळ म्हणजे समाजाचं बळ. माय बाप, समाजाच्या बळापुढे सत्तेचं बळ नाही न शक्तीचं बळ नाही, तच बळ नाही. समाजाच्या बळापुढे तुमच्या उदाहरण लक्षात आलेलं, सगळ्याच्या पाठातलं उदाहरण. असं म्हणतात मोदी साहेब चहा विकत होते म्हणतात या जन्मात कधीतरी. पण समाजाच्या लक्षात आलं, एका मिनिटात भारताचे पंतप्रधान
सगळे सूत्र समाजाने त्या एका बाबाच्या हातात देऊन टाकले. हे लोकबळ आहे. आणि हे चारही प्रकारचे बळ प्रपंच जरी केला नसल तरी संताकडे होते. कशावरून? मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची. जयाने घातली मुक्तीची गवादे. आणि आमच्या वारकरी संप्रदायाकडे एक लक्ष द्या. मिळविली मांदी वैष्णवाची. आमच्या संप्रदायात कोण्या जास्तीचा संत नाही सांगा ना. ब्राह्मण म्हण चालत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज ज्ञानेश्वर. ब्राह्मण मराठा समाजाचा कळस बसलाय संप्रदायाला. कळस तुका झाला भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. शेना महाराज नावे, गोरोबा काका कुंभार, रोहिदास चांभार, लतीफ मुसलमान, कबीर मोमीन, सावता माळे, दादू पिंजारी, खोदू नावाचा एक संप्रदाय आहे. तोही संत होऊन गेलेला आहे. मायबाप हो एवढंच नाही, संत जनाबाई, संत मीराबाई, संत सखूबाई या वारकरी संप्रदायाने कोणाला अधिकार दिला नाही सांगा. मिळविली मांदी वैष्णवाची. म्हणून हे चौथा आहे लोकबळ. म्हणून कृपया विनंती, समाजाला माझी विनंती आहे, माणसं जोडायचं काम करा, माणसं तोडायचं काम करू नका. विठाला विठाला. एवढं मोठं भव्य दिव्य असं मंदिर तयार केलं दत्तात्रय महाराजानं. कोणामुळं? हे लोकबळ आहे. समाज सुसंघटित केला. समाजात एक एक बापू रत्न आहे. पायापासून कळसापर्यंत खर्च करणार. समाजाचा काय अंत घेतलाय कोण? म्हणून समाज जोडा हे लोकबळ आहे. हे संसारातली बळ सांगितली. पण तुम्ही संसार सोडून इथं आले मंडपात. संसारातल्या बाता ऐका आली नाही. मग परमार्थ करायचा असेल तुम्हाला तर परमार्थाला 4 बळ लागतात. पहिलं बळ लागतंय भावाचं. भाव जर असेल तर महाराज भक्ती होते. माऊली म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन बळ पाहिजे. भावाचं. आता शंका बसलेली मंडळी म्हणील, महाराज
आमचं 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर आमचं गाव राहिले इथून. आणि तेवढं गाव संसार सोडून आम्ही इथं आलो तुकोबाराच्या पायाजवळ. आमचा भाव नाही का? भाव आहे, पण इतक्या भावानं देव नाही मिळत. ध्यान ठेवा जरा चेअरमन, इतक्या भावानं नाही. तुमचं सोयाबीन कवा झाले? तुमचे खडे सोयाबीनाचे किती वर्ष झाले? हे किती महिने झाले? दिवाळीला तयार झाले सोयाबीन, काऊन दिले नाहीत अजून? भाव नाही का? बिना भावाचा व्यवहार बंद आहे का लोकांचा? पण तुम्ही काय म्हणायली? भाव आहे हो, पण कमी. एवढ्या कमी भावात सोयाबीन आम्ही नाही केली. तुम्ही कमी भावात सोयाबीन इकीन तर ते तुम्हाला देव भेटल का कमी भावात? कापस कवा याची माणसं आहे ना, अजून इकली नाही. पहिल्या सुट सरकारनं 9,000 भाव दिला. धन इकावून नाही म्हणले. 15-16 होत आहे, गेल साली 12 झालता. कामन सोडला नाही कापूस. समजलं का? आता तुमच्या लक्षात आलं ना? भाव आहे, पण इतक्या कमी भावात वस्तू आम्ही देत नाही. आणि जसं आपणाला वाटत आहे तसं देव म्हणायला लागले, तुमचा भाव आहे पण इतक्या भावात माझी भेट होऊ शकत नाही. मन भाव किती पाहिजे? भजन करा सांगतो. विठाला एकदा धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुळ, सहदेव 5ही भाऊ बसले एकत्रित. आणि धर्मराजानं सहज गोष्ट केली. म्हणले, अर्जुना, झुंजूर मासाचे दिवस आहेत. माझी इच्छा होती आजच्या पंक्तीला देव जेवायला असते तर लय आनंद झाला असता. कोण म्हणले? धर्मराजा. अर्जुन म्हणला, दादा, ही गोष्ट तुम्ही कालच म्हणायला पाहिजे होतं. मी देवाला जाऊन आणत होतो द्वारकेहून. आता पंगत आताची बोलून काय फायदा आहे? द्वारका कुठं राहिली? जाणं होतंय का? धर्मराजा म्हणले, ते खरंय ना अर्जुना, मला काल लक्ष आलं नाही, देव पाहिजेत होते. गोष्ट खरी आहे. भीमदादा म्हणले, काय चाललंय तुमचं? भीमदादा आडमुठ माणूस म्हणून त्याला जरा युक्तिवादात घेत नव्हते, दूरच ठेवीत होते. फक्त मारामारीच्या कामाला पहिल्यानं त्याचा धावा करीत होते. माणूस सामान्य माणूस बुद्धिवान म्हणून. भीमदादा म्हणले, काय चाललंय अर्जुना? म्हणले, दादा, काही चाललं नाही. दादाचं म्हणणं या आलंय, झुंजूर मासाचे दिवस आहे, आजच्या पंक्तीला देव असते तर बरं झालं असतं. आणि मग काय झालं अर्जुना? काय झालं अर्जुना? दादा, तुमचं तर बोलणं मेळ लागत नाही. काय बोलता ते? द्वारका कोठं राहिली? आज देवाला कसं अन्न होईल जाऊन? धर्मराजा भीम म्हणले, दादा, स्वयंपाक सुरू करा. आणि देव, मी आणतो. देवाला अन्न माझं कर्तव्य. लागा स्वयंपाकाला. धर्मही गेला ना अर्जुनही गेला. आणि यानं त्या खोलीत पांघरून घेतलं आणि झोपला. स्वयंपाक झाला बुवा, इकडं तिकडं लवकर स्वयंपाक तयार झाला. धर्मराजा आले, म्हणले, भीमदादा. झोपल्यात म्हणला, दादा, काय नेहमी आले? काय म्हणायचंय काय? अहो, म्हणायचं काय नाही, देवाला आणाय कधी जाणार म्हणायलो. स्वयंपाक झाला का? धर्मराजा म्हणले, स्वयंपाक झाला. मग असं करा दादा, पहिलं वहाड करा, सगळे पात्र टाका, सगळा स्वयंपाक वहाड करा. फक्त तुपाचं वाढायचं ठेवा. तवा माझ्याकडे या, मधात येऊ नका, झोप खराब व्हायली. धर्मराजा म्हणले, बरोबर. काय?
स्वयंपाक तयार झाली, वाढ झाली, तुपाचं वाढायचं ठेवलं. धर्मराजा गेले, म्हणले भीमा काय हो दादा, नेमका डोळा लागायला की मधीची येतात. भीम दादा उठले. भीम काय दादा, अरे तुपाचंच वाढायचं ठेवलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे, आणि देवाला कधी आणणार? म्हणलं आता आणतो, तुम्ही टेन्शन काऊन घ्याली? मंडळी भीमाची गदा होती म्हण, युद्धाची गदा 60 खंड्या वजनाची गदा होती. 60 खंड्या. ती गदा घेतली ना, अंगणात आला बाहेर, दोन्ही हातानं गदा धरली ना, अशी अंगा भोवताल फिरवली 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 आणि आकाशात भिरकावून दिली गदा. आणि सांगितलं भगवान श्रीकृष्ण धर्मराजाचं निमंत्रण आहे, आत्ता पंक्तीवर पात्रावर बसले पाहिजे आणि याला वेळ नाही. आकाशातली गदा भीमाच्या डोक्याला लागेल एवढ्या वेळात तुम्ही आले पाहिजे, तर भीम तुमचा. नाही तर गदा डोक्यात बसली की भीम तुमचा संपला. असा संकल्प करून गदा फेकली माय बापू, याला म्हणतात भाव. आणि हे आपलं टकुर धरलं त्या गदे खाली मुंडक, नीट गदा आली मुंडक्याकडे. हो, ब्रह्मांडाचा मालक देव काय द्वारकेत राहत असतो का? सर्वागटी देवाला कळालं हे आडमुठ भक्त आहे, नाही मी जातो तर भीम वाचत नाही या गदेनं. ब्रह्मांडाचा मालक आला, वरच्या वर गदा धरली आणि देव हजर झाले. म्हणले भीमा हे काय रे असं सोंग? म्हणला देवा सोंग नाही हो, दादाची इच्छा होती आता पंक्तीला तुम्ही जेवाय असले पाहिजे. अरे पण तू मरत होता ना, मला पक्कच माहित आहे, मारणारापेक्षा तारणारा जबर आहे देवा. आणि एवढा भीमासारखा भाव पाहिजे, त्याच्यासाठी देव उभाच आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात हे भावाचं बळ, दुसरं बळ आहे भक्तीचं. का महाराजाचं म्हणणं आहे, भक्ती कळला दया घन, भक्ती कळला भक्तीचं बळ आहे. उदाहरण सत्यभामा आई साहेबांनी देव दान दिला होता नारदाला. तो देव परत घ्यायचा असेल तर नारद म्हणले सोनं द्या देवाच्या भारोभार. द्वारकेतल्या सगळ्या मावल्यानं सोनं दिलं बाबा, देव सोडवायचा प्रयत्न केला, सोन्यानं देव तोलल्या गेला नाही. म्हणून रुक्मिणीने तुळसी दळाने, तुळशीचं पान पण त्या पानावर भक्तीचं बळ. श्रीहरी तुळीला दया घन, भक्ती कळला. दोन बळ. तिसरं बळ लागतंय परमार्थाला वैराग्याच. का बळ लागतंय वैराग्याचं? अंगी वैराग्याचे बळ, साई खरची नावे, साई खरची नावे, साई खरची नावे.
वैराग्याचं बळ. तुमच्या लक्षात आलं का नाही वैराग्य कशाला म्हणा? सध्याच्या काळात लय साधू झाले ते वैराग्य दाखवायलेत लोकायला. हो, कोणता महाराज पायात खेटरच घालील. या म्हणलं चंडाळा एखादीची बाबळाचे काटे बुडतील. गरिबीचा माणूस तू जोडा घाल ना. हो, काही काही तर बिचारी एवढं वैराग्य आणायले तर जेवणासाठी शिवाजी महाराज ते आपल्याला लसूण बनत नाही, कांदा सुद्धा बनत नाही आपल्याला. मी म्हणलं नातीचे लग्न झाल्यावर का रे पिशा डोसक्याच्या विठाला सोंग नाही तर काय. दंभे करू भक्ती सोंगे जाऊ जना, अंतरी भावना वेगळी. वैराग्य काहाला म्हणतात? शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर बोलतात भागवतात. देव सांगू लागले उद्धवा वैराग्य काहाला म्हणा. धन धान्य रत्नाच्या राशी, उर्वशी आलिया शेजाराशी. हे अवघे तृणपाय जासी, वैराग्य त्यासी आम्ही म्हण विठाला विठाला. हे बळ तुकोबाराच्या अंगात होत म्हणून तुकाराम महाराजाचे शब्द आहेत. जाईव तू माते न करी सयास, जाईव तू माते न करी सयास. आम्ही विष्णुदास पैसे नोहे, हे शब्द तोंडातून निघण्यासाठी वैराग्याचं बळ लागतंय. आणि चला तेवढ्यावर वागलं नाही, चौथ्या बळाची अत्यंत गरज आहे. चौथं बळ कोणतं? ज्ञानाचं बळ. मंडळी, माणसाच्या जन्माला आल्यावर पहिली गोष्ट ते ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि ते ज्ञान जर प्राप्त झालं नाही तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलायलेत भागवतात. काय म्हणतात? पावनिया मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो मांडा गर्दभ जाना, पुच्छवी न दुपाई. माणसाच्या जन्माला येऊन जर ते ज्ञान प्राप्त नाही करून घेतलं शिवाजी महाराज तर नाथ महाराज म्हणायले माणूस नव्हे ते दोन पाय बिना शेपटाचं गाढवच आहे म्हण. माणूस गाढव चार पाय नाही तर म्हणले गाढवच ते. किंवा ते ज्ञान प्राप्त करून नाही घेतलं तर मग माय बापू ते कोणतं ज्ञान आहे हो? आता विचार करा. मी जर तुम्हाला म्हटलं तुमच्याकडे ते ज्ञान नाही, तुम्ही बसलेले सगळे अज्ञानी माणसं हा मारोतराव असा जर मी बोललो तर बससाल का कीर्तनात तुम्ही? हे महाराजा तू कीर्तन तू, आम्ही माणसं म्हणा अज्ञानी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही ज्ञानी आहोत हेच भाव आहे ना तुमचा. ते उलट करा की आता
तुम्ही सगळे माणसं म्हणान मला काय महाराज तुम्ही वरडायले खूप मोठ्यानो आरडा वरडा खूप करायले, पण भगवान महाराज तुम्हाला कीर्तनाची पत्त्याचं ज्ञान नाही. तुम्ही जर मला म्हणली मला राग येईल का नाही? 5 जिल्ह्यात कीर्तन भगवान महाराजाचे तुम्ही म्हणायले तुम्हाला कीर्तनाचं ज्ञान नाही. पण एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जरी अज्ञान म्हणलं तर राग येईल, पण 100% आपण अज्ञानी आहोत हे विसरू नका. विठ्ठला अज्ञानाचं लक्षण ज्ञानेश्वरीत लिहिलंय माऊलीनं. त्या लक्षणात जेवढे बसतील तेवढे अज्ञानी. काय बोलले माऊली? आपला आपण पेया विसरू जो धनंजया त्याची रूप या ज्ञानासी. आपण आपलं मुख्य मूळ स्वरूप काय आहे हे विसरलो, आणि जेवढे जेवढे लोक आपलं मूळ स्वरूप विसरले तितके अज्ञान. विठ्ठला मूळ स्वरूप म्हणजे तरी काय, तर जरा शांतपणे ध्यान द्या, ऐका जरा. मूळ स्वरूप म्हणजे काय? तुम्ही माणसं नाहीत, तुम्ही पुरुष नाहीत, तुम्ही महिला नाहीत, तुम्ही पोलीस पाटील नाहीत, तुम्ही महाराज नाहीत, तुम्ही पोतराज नाहीत, तुम्ही पापी नाहीत, तुम्ही पुण्यवान नाहीत. मग तुम्ही कोण आहात? तुकोबाराय बोलतात, देवाची बरे देवाची बरे बसलेली मंडळी. देव आहे देव. माऊलीला काही वेड लागलं का तुमच्या बद्दल बोलताना? काय बोलतात माऊली? प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, माझे बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल प्रेमे. माऊली सारखे संत तुम्हाला मोठेपणा द्यालेत का बसलेल्या लोकांना? वस्तुस्थिती आहे. तुम्ही कोण आहेत? देवाची बरे देवाची बरे. तुम्ही देव आहे. पण आता एवढ्यानं मी या गरजून सांगल्यावर मारुतराव तुम्हाला पटायलंय का? काय महाराज बोलायले बोलू द्या, आता त्याच्या तोंडाला कोण हात लावा? आम्हाला देव म्हणायले, तुम्हाला काऊन पटन त्याच सांगतो मी. तुम्हाला तुम्ही दे हा पटन काऊन? तुम्ही इमानदार माणसा. तुम्हाला पक्का कळायले आम्ही सख्या भावाच्या उशीला धुर्याला गवत ठेवलं नाही. हे महाराज. सेवा समाप्त आहे.